आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण गॅस सुरू न करता अतिशय सोपी रेसिपी उन्हामध्ये वाळवायची रेसिपी बनवणार आहे। या अगोदर मी डाळ कैरीची कोशिंबीर, कैरीचे पन्हे आणि कैरीचा गुळंबा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे। आज आपण कैरीची सुपारी कशी बनवायची ते बघणार आहे। चला तर मग अतिशय सोपी रेसिपी आहे। 2 मिनिटांमध्ये आपली रेसिपी तयार होते। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीची सुपारी बनवण्यासाठी इथे मी 1 कैरी घेतलेली आहे। कोणत्याही प्रकारची कैरी तुम्ही घेऊ शकता। 1 चमचाहून जास्त मी सैंधव मीठ इथे घेतलेला आहे। 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। सुरुवातीला आपण कैरीची साल काढून घेणार आहे। त्या अगोदर मी कैरीचा देठ कापून घेत आहे। ही कैरी मी 1 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि त्यानंतर सुकवून घेतलेली आहे। व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे। आता याची आपण साल काढून घ्यायची आहे। कैरीची ही सुपारी वर्षभर टिकते आणि तुम्ही कैरीचा आस्वाद वर्षभर घेऊ शकता। उन्हाळा सुरू झाला की कैरीच्या खूप साऱ्या रेसिपी बनवता येतात। यामधलीच ही महत्त्वाची रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कैरीची संपूर्ण साल आपण काढून घ्यायची आहे। मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे। तुम्ही कोणत्याही जातीची कैरी वापरू शकता। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कैरीची संपूर्णतः साल काढून घेतलेली आहे। आता कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही वेफर्स मशीनच्या साहाय्याने याच्या पातळ स्लाइस देखील करू शकता। तुम्ही बघू शकता असे मी कैरीचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता या पद्धतीनेच मी संपूर्ण कैरीचे काप करून घेते आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कैरीचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता यामध्ये सैंधव मीठ घालून घेऊया, जिरे पावडर आणि चाट मसाला हे संपूर्ण असं कैरीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली कैरीची सुपारी तयार होते। बघितलं किती सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता। ज्यांना आवडते ते घालू शकतात। अशा पद्धतीने कैरीचा आस्वाद तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्षभर घेऊ शकता। कैरीचे पन्हे किंवा कैरीची सुपारी, कैरीचा गुळंबा याचा आस्वाद तुम्ही वर्षभर घेऊ शकता। हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। याला आपण आता 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेऊया। 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपली कैरीची सुपारी तयार झालेली आहे आणि खाण्यायोग्य झालेली आहे। तुम्ही देखील ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता। चवीला ही अतिशय खूप छान अशी लागते।
2 मिनिटांमध्ये तयार होणारी कैरीची सुपारी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.